कर्जाचा परतावा करण्यासाठी एका सावकारानं चक्क किडनी विकायला लावल्याचा धक्कादायक दावा एका शेतकऱ्याने केलाय। हा शेतकरी आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या मिंधूर मधला। काय आहे हे किडनी प्रकरण बघूया। शेतकरी, बळीराजा, जगाचा पोशिंदा, अन्नदाता। पण हाच अन्नदाता कधी दुष्काळाच्या दृष्टचक्रात, कधी अवकाळीच्या तडाख्यात, तर कधी कर्जाच्या विळख्यात इतका अडकत जातो, नशिबाच्या दृष्टचक्रात इतका अडकतो की शेवटी हतबलतेनं फासाचा दोर गळ्याभोवती आवळतो। अशाच हतबलतेतून चंद्रपुरातल्या एका शेतकऱ्यानं थेट आपली किडनी विकली आहे। चंद्रपुरातील नागवीडमधल्या मिंतूर इथे राहणाऱ्या रोशन कुडे यांनी काही वर्षांपूर्वी 2 सावकारांकडून 1 लाख रुपयांचं कर्ज घेतलं। काही दुभती जनावरं विकत घेऊन दुधाचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न त्याने पाहिलं। पण आधीच 5वीला गरिबी पुजलेल्या नियतीनं त्याचं छोटं स्वप्न देखील पूर्ण होऊ दिलं नाही। एकामागोमाग एक रोशनची जनावरं मेली। दुधाच्या व्यवसायातून तो सावकाराचं कर्ज फेडणार होता, मात्र दुर्दैवाने त्याची जनावरं दगावली। त्यानंतर सावकाराने वसुलीसाठी तगादा लावला। व्याजाचा दर तर इतका की 1 लाखावर दिवसाचे 10,000 रुपये आकारले जात होते आणि असं करत हे पूर्ण कर्ज 74 लाखांच्या घरात गेलं। होतं नव्हतं ते सगळं विकून सावकाराचे पैसे देण्याचा रोशनने प्रयत्न केला, पण सावकाराला पैशांचा भस्म्या झाला आणि स्वतःच्या पैशांची भूक भागवण्यासाठी त्याने रोशनला थेट किडनी विकण्याचा सल्ला दिला। शेवटी नाईलाजानं रोशननं कंबोडियाला जाऊन किडनी विकून 8 लाख रुपये गोळा केले। शेती विकली, ट्रॅक्टर विकली, 2 टू व्हीलर विकले, रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले, सोना पण विकलाय। सोना रिश्तेदाराकडून मस्को ज्वेलरमध्ये सोना पण विकलाय, गहाण पण आहे, पुण्याला गहाण आहे। तेवढ्यावर न भागता किशोर म्हणे आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी, तुझी किडनी आहे, तू विकू शकतेस। मी याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटेण्याला गेलो जॉबसाठी, का मी याच्यातून थोडे माझा परिवार उभा राहावा याच्यासाठी। यांनी केलेली अशी पिळवणूक भरपूर गंभीर प्रकारची आहे। आज 4 महिने झाला मी न्यायासाठी हिंडतो, पण न्याय मिळत नाही। माझी सरकारला एवढीच विनंती आहे की मला न्याय मिळवून द्यावा। शेतकरी आणि त्यांच्या समस्या हा राजकारण्यांसाठी कायमच चिंतेपेक्षा चर्चेचा विषय असतो। हा प्रकार समोर आल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी कायद्यावर बोट ठेवलंय, तर महसूल मंत्री बावनकुळेंनी कडक कारवाईचं आश्वासन दिलंय। नाही विकायला लावली, पण अशी विकता येत नाही, कोणाला लावता येत नाही। यावर जर आपण बघितलं असेल, पुण्यामध्ये किती डॉक्टर जेलमध्ये गेलेत, वर्ष जेलमध्ये राहिलेत। आपल्याला माहिती आहे सगळे उदाहरणं कशी आहेत। त्यामुळे हा कडक कायदा आहे, याला किती आधार आहे हे मला माहीत नाही, पण तसं असेल तर निश्चित याची सखोल चौकशी झाली पाहिजे। तातडीने मी माहिती घेईल आणि आम्ही कडक कारवाई करू असं झालं असेल तर, आणि व्यापाऱ्यांनी जर असं केलं असेल शेतकऱ्याशी तर आम्ही कडक कारवाई करू। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सावकारावर कारवाई करा म्हणत सरकारवर टीका केली आहे। शेतकऱ्याला किडनी विकावी लागते। आम्ही सातत्यानं शेतकऱ्याच्या कर्जाविषयी सरकारला बोलतो, सरकार हे कानावर घेत नाही, फक्त चुकीच्या खोटाड्या घोषणा सरकार करतं। परंतु एका शेतकऱ्याला किडनी विकावं लागणं स्वतःचं कर्ज फेडण्यासाठी, याच्यासारखं दुर्दैवाने ह्या गोष्टी महाराष्ट्रात होतात, त्याच्यापेक्षा हे मोठं दुर्दैव आहे। शेतकऱ्यांचा कैवार घेत त्यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांच्याही काही प्रतिक्रिया आल्यात। माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, कारण ग्रहकर्ता त्यांच्याकडे आहे, त्यांनी याची सखोल चौकशी करून ताबडतोब महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे की यातमध्ये सत्य काय आहे। ही जर घटना खरी असेल तर पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे। मला असं वाटतं की स्वर्गीय आर पाटलांच्या काळात जो सावकारकीचा कायदा आणला, जो तसा कडक केला होता, त्यापेक्षाही सावकारी कायदा कडक करण्याची गरज आहे। आज मोठमोठे सावकार शेतकऱ्यांना लुबाडतायत आणि अशा पद्धतीने जर ते किडण्या काढत असतील तर राज्य सरकार काय करत आहे हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे। म्हणून सरकारला आमची विनंती आहे की त्या सावकारावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि सावकारकीचा कायदा महाराष्ट्रात कडक झाला पाहिजे। सध्या निवडणुकीचा काळ आहे,
सत्तेची समीकरणं, बेरजेचे राजकारण यात मशगूल असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांच्या या हतबलतेकडं सहानुभूतीनं पाहावं आणि दोषींना कठोर शासन करावं एवढीच माफक अपेक्षा आहे. आणि भविष्यात कोणत्याही शेतकऱ्यावर अशी वेळ येऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करणंही तितकंच गरजेचं आहे. सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.